मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नव्या टोल धोरणाबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली। टोल व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणायला हवी, तसंच आधीच्या सरकारने जाहीर केलेले टोल नाके आणि आज बंद करण्यात आलेली यादी यात साम्य आहे की तफावत हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे, अशी आग्रही भूमिकाही राज ठाकरे यांनी घेतली आहे। आपण पाहूयात ते नेमकं काय म्हणाले। काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार ज्यावेळेला होतं त्यावेळेला या सगळ्या आमच्या आंदोलनानंतर त्यांनी जवळपास काहीतरी असेच 43-44 टोल नाके बंद केले होते। अजूनपर्यंत त्या टोल नाक्यांची यादी अजूनपर्यंत जाहीर झालेली नाहीये। मग यांनी बंद केलेले टोल नाके तेच आहेत का वेगळे आहेत? हे अजून कोणी सांगतच नाहीये। यातले कुठचे टोल नाके अगोदरचे बंद झाले आहेत, बंद झाले होते का नव्हते झाले? जर बंद झाले होते तर मग आत्ताच्या यादीमध्ये कोणते टोल नाके आहेत? ही कुठची गोष्ट आता या ठिकाणी आतापर्यंत समजलेली नाही, लोकांनाही समजलेली नाही। मूळ जे विषय आहेत ते मुंबईचे जे 5 टोल नाके एंट्री पॉइंट्स आहेत, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचे आहेत, नाशिकला जातानाचे आहेत, कोल्हापूरचं आहे, पुण्याला जातानाचे जे आहेत, याचं ते काय करणार आहेत? आणि आम्ही जी सुरुवातीपासून एक गोष्ट मागत होतो, जी आजही आमची तीच मागणी आहे की ह्या संपूर्ण टोल नाक्यांमध्ये त्याच्यावरती उद्या तुम्ही गाड्या बाजूला काढा किंवा ट्रक सोडा नुसते, पण त्या सगळ्या गोष्टीला पारदर्शकता येणार आहे का? जगभरामध्ये मी अनेक ठिकाणी जेव्हा गेलो तिथे टोल तिथे पैसे द्यायला लागत नाही। मी मागे पण आपल्याला सांगितलं होतं, अनेकदा मी ही गोष्ट सांगितलेली आहे की पहिल्यांदा तुम्ही कॅश पेमेंट टोल नाक्यावरचं बंद करा। जगभर सगळ्या प्रकारच्या सिस्टीम्स आहेत, तुम्ही का नाही आणत आहात? आणि मग जर तुम्ही आणत नाही आहात मग त्यावेळेला तुमच्या हेतूबद्दल शंका निर्माण होतात। तुम्ही बाउन्सर्स ठेवता टोल नाक्यावरती, बाउन्सर्स म्हणजे त्या दिवशी कुठच्या आमदाराला काहीतरी झालं, बरोबर ना, काहीतरी बाचाबाची झाली, कुठेतरी बाच आणि बाची काढली, तेव्हा त्याची बातमी, आणि रोज जे सामान्य लोक जातात त्यांना जो त्रास होतो त्याच्याबद्दल बातम्या नाहीत। त्यांना कशा प्रकारच्या वागणूक मिळते, त्यांच्या गाड्यांवरती पैसे नाही दिले तर कसे मारतात गाड्यांवरती, कशा प्रकारे बोलतात, टोळी म्हणून जमा होतात। हे काय चांगल्या राज्याचं लक्षण आहे का?